वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलवर सायन्सशी संबंधित म्हणजे विज्ञानाशी संबंधित एक सिरीज चालू केली आहे। त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे जे काही सायन्सशी रिलेटेड टॉपिक आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तुम्ही कुठलीही एक्झाम देत असाल, राज्यसेवा देत असाल, कंबाईन देत असाल, तर कुठलीही एक्झाम म्हणत आहे, SSC आहे, SSC CGL आहे, सरळ सेवा एक्झाम आहे किंवा जिल्हा परिषद भरतीमधल्या आरोग्यसेवक भरती आहे, कुठलाही पेपर द्या तर त्यामध्ये सायन्स हा महत्त्वाचा टॉपिक असतोच। मित्रांनो, पहिले लेक्चर झालं, त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बेसिक ओळख सांगितली होती। आपण कसं लेक्चर हे कव्हर करणार आहोत। तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बायोलॉजी आहे, बायोलॉजीचे प्रामुख्याने आपल्याला काय करायचं आहे, बेसिक बायोलॉजी कव्हर करायची। त्या बेसिक बायोलॉजीमध्ये आपण बघतो की सेलपासून त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत, जसं रक्ताभिसरण संस्था आहे, श्वसन आहे, उत्सर्जन आहे, पचन आहे, प्रजनन संस्था आहे, मानवातील वेगवेगळे समन्वय आहेत कशाप्रकारे। त्याच्यानंतर आपण बघतो वनस्पतीशास्त्र आहे, ते आपल्याला पूर्ण कव्हर करायचं आहे। त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या त्यांचं स्ट्रक्चर आहे, त्यांच्या बेसिक काही संस्था आहेत, त्यांचं मेटाबॉलिझम, त्याबद्दल आपल्याला सगळं बघायचं आहे। नंतर आपण बघतो प्राणीशास्त्राबद्दल, त्यावर सुद्धा हमखास प्रश्न पडतात। कंबाईन एक्झामला तर त्यावर प्रश्न असतोच, दर वेळेस आपण बघतो प्रिलिम्सला प्रश्न असतातच। तर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचबरोबर आपल्याला पूर्ण बायोलॉजी, त्याच्यानंतर केमिस्ट्रीसुद्धा कव्हर करायचं आहे, फिजिक्ससुद्धा कव्हर करायचे आहे। आणि याचे लेक्चर प्रामुख्याने यूट्यूबला तुम्हाला अवेलेबल असणार, म्हणजे असतील असं नाहीच, कारण की यूट्यूबला हे कंटेंट नाही आहे। आणि जे कंटेंट आपण देत आहोत ते एकदम क्वालिटी कंटेंट, कारण हे जे कंटेंट बनवण्यात आलेलं आहे ते आधीचे PYQ पडलेले जे काही असतील, मग कुठल्या एक्झाममध्ये म्हणा तुम्ही, MPSC आहे, कंबाईन आहे, सर्व एक्झामचा अभ्यास करून, स्टडी करून, ॲनालिटिक सगळ्या गोष्टी विश्लेषण करून ह्या गोष्टी बनवण्यात आलेल्या आहे, म्हणजे एक इंटिग्रेटेड लेक्चर बनवण्यात आले आहे। आणि याच्यासाठी सोर्स मी कोणकोणते वापरले आहे, मार्केटमध्ये जे रेफरन्स बुक आहेत प्रामुख्याने आपण बघतो, जसं सचिन भस्के सरांचं आहे, त्याच्यानंतर आणखीसुद्धा रेफरन्स बुक आहेत, NCERTचे काही अनुवाद वगैरे ते सुद्धा आहेत। आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेट बोर्ड या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन हे इंटिग्रेटेड लेक्चर बनवण्यात आलेलं आहे। म्हणून मित्रांनो, हे जे लेक्चर होणार आहेत ते कसे होणार आहे, अतिशय उपयुक्त डेटा आणि परीक्षाभिमुख महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे। म्हणून लेक्चर सिरीज कंटिन्यू करा। आपण आता 1-2 लेक्चर अपलोड केले आता सुरुवातीला, तर आपण ही सिरीज पूर्ण कंटिन्यू करू, सगळ्या गोष्टी घेऊ। यूट्यूबला तुम्हाला इतरत्र भेटणार नाही, फिजिक्सचे लेक्चरसुद्धा अवेलेबल नाहीत आणि प्रामुख्याने मराठीमधून ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल नाहीत। तर या सिरीजचा नक्की फायदा घ्या आणि अशाच अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईबसोबत मित्रांनो बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। तर बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे काय होईल, तुम्हाला स्पेशल यूट्यूब नोटिफिकेशन पाठवत असते, त्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील, जेणेकरून तुमचं लेक्चर मिस होणार नाही, किंवा लेक्चरच नाही तर कुठलीही अपडेटेड माहिती असो जी या चॅनलवर टाकली जाईल ती तुमची मिस होणार नाही। तर नक्की कंटिन्यू करा। आणि आजच्या या टॉपिकमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी बेसिक सुरुवातीला क्लिअर करते। आरोग्यशास्त्र हा टॉपिक घेतला आहे। आरोग्यशास्त्रामध्ये आपण प्रामुख्याने बघतो की त्याची ओळख, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, त्याच्या म्हणजे विषाणू म्हणजेच काय तर व्हायरसेस आहेत, जीवाणू म्हणजे काय बॅक्टेरिया आहेत, त्याच्यानंतर प्रोटोझो आहेत आणि इतरसुद्धा कृमी आहेत, कीटके आहेत, त्यांच्यामुळे जे रोग होतात आणि ते कसे पसरतात, त्याचा प्रसार कसा होतो, कोणत्या माध्यमातून, हे सगळं डिटेलपणे अभ्यासणार आहोत। कशा प्रकारची रोगप्रतिकारक क्षमता असते, सगळ्या गोष्टी आपण डिटेलपणे अभ्यासणार आहोत। तर आजचा आपला टॉपिक जो आहे ना तो काय आहे, तर जीवाणू व जीवाणूजन्य रोग हा आपला आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे। तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे जीवाणू आणि जीवाणूजन्य रोग। हा टॉपिक आपल्याला क्लिअर करायचा आहे। पहिलीच गोष्ट तुम्हाला एक क्लिअर करते की आपण हा जो अभ्यास आहे तो कशा स्पर्धा परीक्षा या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या दृष्टीने करत आहोत। आपल्याला MBBS करायचं आहे, नीट करायचं आहे, म्हणून आपण बायोलॉजी किंवा आरोग्यशास्त्र हा विषय करत नाही। तर मित्रांनो लक्षात घ्या, जीवाणू जर टॉपिक आपण बघितला तर नीटच्या दृष्टीने खूप आवाक्याचा मोठा आहे, खूप मोठी व्याप्ती आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे की परीक्षेमध्ये नेमका अप्रोच काय असतो, स्पर्धा परीक्षेमध्ये अप्रोच वेगळा आहे, नीटमध्ये वेगळा आहे। तर आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आरोग्यशास्त्र या दृष्टिकोनातून आपल्याला जीवाणू आणि जीवाणूजन्य रोग अभ्यासायचे आहेत। तर बघा, जीवाणू म्हणजेच काय, बॅक्टेरिया, आणि बॅक्टेरियल जे काही डिसीज असतील म्हणजे रोग असतील ते आपल्याला अभ्यासायचे आहेत। तर जीवाणूविषयी सुरुवातीला बेसिक माहिती घेऊ, म्हणजे आरोग्यशास्त्र या दृष्टीने। तर बघा, जीवाणूची सृष्टी कोणती आहे, सृष्टी म्हणजे काय, किंगडम कोणता आहे जीवाणूचा, मोनेरा। आपण बघतो की RH विटाकर नावाचे तज्ज्ञ होते, त्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम दिली। त्यांनी काय केलं, 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे 5 भागांमध्ये सृष्टीचे वर्गीकरण केले। म्हणजे त्यामध्ये आपण बघतो मोनेरा आहे, प्रोटिस्ट आहे, फंगस आहे, अशा प्रकारे, त्याच्यानंतर ॲनिमल आहे, प्लॅन्टी आहे, अशा प्रकारे 5 किंगडम क्लासिफिकेशन जे आहे ते RH विटाकर नावाच्या एका तज्ज्ञ व्यक्तीने दिले। त्यामध्ये आपण बघतो मोनेरा या सृष्टीचा त्यामध्ये समावेश केला। मग मोनेरा त्या 5 किंगडमपैकी एक
किंगडम कोणता? तर मोनेरा. मग मोनेरामध्ये आपण बघतो बॅक्टेरिया कोणत्या किंगडममध्ये मोडतो हा प्रश्न जर पडला तर लक्षात ठेवा मोनेरा या किंगडममध्ये मोडतो. मग आता प्रश्न पडला मोनेरा या किंगडममध्ये पडतो तर मोनेराचं वैशिष्ट्य काय? मोनेरामध्ये फक्त काय बॅक्टेरियाच येतो की बॅक्टेरिया व्यतिरिक्त आणखी काही जे काही सूक्ष्मजीव येतात ते त्यामध्ये मोडतील? तर आणखीसुद्धा सूक्ष्मजीव आहेत ते समोर मी तुम्हाला क्लिअर करते. सुरुवातीला आपण जीवाणूबद्दल बॅक्टेरियाबद्दल समजून घेऊ आणि त्याच्यानंतर बाकीच्या सूक्ष्मजीवांबद्दल सुद्धा समजून घेऊ. तर बघा मित्रांनो, जे काही मोनेरा किंगडममध्ये मोडतात त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो ते जीवाणू प्रोकॅरियोटिक असतात. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? आदिकेंद्रकी. आता हा काय प्रकार आहे? जे ज्यांनी बायोलॉजी त्यांना काही समजतच नाही आणि ज्यांनी कधी सेलचा अभ्यास केलाच नाही त्यांच्यासाठी काही गोष्टी आता क्लिअर करते. तर बघा मानवी शरीरामध्ये आपण बघतो की मानवी शरीराची रचना कशी झालेली असते. तर सगळ्यात मानवी शरीरामध्ये आपण बघतो सेल म्हणजे काय? पेशी. तर पेशीला आपण काय म्हणतो? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय? मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ घेतला स्ट्रक्चरल, याचा अर्थ काय होतो? तर काय होतो? संरचनात्मक. आणि फंक्शनल म्हणजे काय? कार्यात्मक. म्हणजेच एखाद्या सजीवाचं आपण बघतो कार्यात्मक आणि रचनात्मक जे काही एकक असेल त्याला आपण सेल असं म्हणतो. सेल म्हणजेच काय? आता पेशी म्हटलं तर आपण सेल तसं बघितलं पेशी म्हटलं तर आपल्याला पेशीचा अभ्यास समजतो, परंतु सेल म्हटलं तर सेल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा येते. बरोबर आहे? सेलचा तिथे वेगळा अर्थ होतो. सेल जर म्हटलं आपण इकॉनॉमिक्स या भाषेमध्ये म्हटलं तर डिस्काउंट वगैरे आपण त्या गोष्टीमध्ये सेल लागला तो सेल वेगळा येतो. आणि बायोलॉजीच्या भाषेमध्ये सेल ही कन्सेप्ट वेगळी आहे. तसं बघितलं सेल ही जी कन्सेप्ट आहे प्रत्येक सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज बदलत असते. सेल म्हटलं तर भूगोलाच्या भाषेमध्ये सुद्धा वेगळी येते, परंतु आपल्याला काय करायचं आहे इथे बायोलॉजीच्या भाषेमध्ये सेल समजून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण बघत आहे की पर्टिक्युलरली आपण बॅक्टेरियाच्या सेलबद्दल बोलत होतो. मी कशावरून तुम्हाला हे सांगितलं? आदिकेंद्रकी आणि त्याला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असे दोन प्रकारचे सेल असतात. म्हणजे सेलमध्ये कशा प्रकारे न्यूक्लियस आहे त्यावरून ह्या गोष्टी ठरतात. तर मित्रांनो, सेलमध्ये दोन प्रकारच्या सेल असतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक सेल आपण बघतो त्यामध्ये प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल असते. म्हणजे न्यूक्लियस असते ना ते वेल डेव्हलप नसते, म्हणून आपण त्याला प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल असं म्हणतो, म्हणजे प्रोकॅरियोटिक. आणि युकॅरियोटिकमध्ये काय असते तर न्यूक्लियस वेल डेव्हलप असतो, त्याला मेम्ब्रेनसुद्धा असते, म्हणून ते झालं युकॅरियोटिक. लक्षात ठेवा, फक्त एवढं डिटेल मी खूप डिटेल सांगत आहे तुम्हाला. तर लक्षात ठेवा की जीवाणू आहे, जीवाणूचे जे काही सेल असते ते कसे असते? आदिकेंद्रकीय असते. म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलं? मोनेरा या सृष्टीमध्ये मोडते, आदिकेंद्रकी त्याची सेल असते. आणि यामध्ये आपण बघतो जीवाणूमध्ये DNA जेनेटिक मटेरियल असते, म्हणजे आनुवंशिक जे काही मटेरियल असते ते DNA सुद्धा असू शकते किंवा RNA सुद्धा असू शकते किंवा दोन्हीसुद्धा असू शकतात. तर लक्षात ठेवा. आणखी महत्त्वाची गोष्ट, जीवाणू हे स्वयंपोषी असू शकतात आणि परपोषी असू शकतात. आता जीवाणू हे स्वयंपोषी कसे? तसंच आपण म्हणतो जीवाणू विघटन करता म्हणून ते परपोषी, पण स्वयंपोषीसुद्धा जीवाणू आहेत की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग असे जीवाणू कोणते मी तुम्हाला समोर सांगतेच. आता आपण बघतो सर्व जे आहे ते आपण बघतो मोनेरा सृष्टीमध्ये मोडणारे, प्रामुख्याने मोनेरा सृष्टीमध्ये मोडणारे एकपेशीय असतात. हे मी तुम्हाला कोणत्या सृष्टीच्या बाबतीत सांगितलं? मोनेरा सृष्टीमध्ये मोडणाऱ्या जीवांबद्दल सांगितलं. बाकीच्यांबद्दल आपण बघतो मल्टीसेल्युलर आहे. आपण बघितलं समजा मनुष्य बघितला तर मनुष्य कसा आहे तर बहुपेशी आहे. म्हणजे काय तर मल्टीसेल्युलर आहे. म्हणून काही गोष्टी लक्षात घ्या. तर मी मोनेराबद्दल सांगितलं, मोनेरामध्ये जीवाणू मोडतात हे तुम्हाला सांगितलं. आदिकेंद्रकीय आहेत, स्वयंपोषीसुद्धा असू शकतात, परपोषीसुद्धा असू शकतात. वारंवार रिव्हिजन करते जेणेकरून पाठ झाल्या पाहिजे त्या गोष्टी. तर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवाणू जे असतात म्हणजे बॅक्टेरिया जे असतात ते व्हायरसपेक्षा कसे असतात? मोठे असतात. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट समजली का? याचाच अर्थ असा की विषाणू जे आहेत ते जीवाणूपेक्षा लहान असतात. म्हणजे मी परत आता उलटं करून सांगते, म्हणजे परीक्षेमध्ये असंच घुमवतात आणि त्यावेळेस आपला मार्क जातो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आतापासून सवय झाली तर याची कशी होते म्हणजे परीक्षेमध्ये आपण चुकत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जीवाणू जे आहेत ते विषाणूपेक्षा मोठे असतात, म्हणजेच विषाणू हे जीवाणूपेक्षा कसे असतात? लहान असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न कोणी विचारला की पृथ्वीवर सगळ्यात पहिलं कोणता सजीव अस्तित्वात आला, तर लक्षात ठेवा आपण बघतो जगातील सर्वात पहिली जीव म्हणून जीवाणूंना ओळखले जाते. म्हणजे बॅक्टेरिया हा सगळ्यात पहिला पृथ्वीवर त्याचा अवतार झाला असेल. आणि तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता की बॅक्टेरिया. आता मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बघा, मानवी शरीरामध्ये अंदाजे म्हणत आहे मी, जवळजवळ 2.5 kg म्हणजे 2.5 kg किलो एवढे जीवाणू असतात.
हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे कसं आहे, खरं आहे. मानवी शरीरामध्ये आपण बघतो जवळजवळ 2.5 किलो बॅक्टेरिया असतात. आता तुम्हाला कसं वाटत असेल, तर बघा मित्रांनो, रिॲलिटी आहे. तर आपण बघतो, मी तुम्हाला सांगितलं होतं मोनिरा किंगडममध्ये आपण बघितलं होतं, म्हणजेच तुम्हाला विभाजन सांगितलं होतं ना सृष्टीचं. तर मोनिरा आहे, मोनिरामध्ये बॅक्टेरियासोबत आणखी त्याचे काही सवंगडीसुद्धा असतात. आता कोण कोण असते त्याच्यासोबत ते पण आपण पाहू. तर त्यामध्ये आर्की बॅक्टेरिया आहे. कोणी याला आर्चे बॅक्टेरिया असे म्हणते आणि कोणी आर्की बॅक्टेरिया असं म्हणते. तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही पकडायचं. नंतर आपण बघतो यू बॅक्टेरिया आहे, सायनोबॅक्टेरिया आहे, मायकोप्लाझ्मा आहे, ॲक्टिनोमायसेट्स आहेत. अशा प्रकारे काही महत्त्वाचे जे आहेत ते मोनिरा या गटामध्ये मोडतात. या पुढेही जाऊन रिकेट्सिया आहे, रिकेट्सिया लाईक ऑर्गॅनिझम आहे, ते सुद्धा तुम्हाला क्लिअर करते समोर. तर मित्रांनो, इथे आपण बघतो आर्की बॅक्टेरिया आहे. आर्चे, आर्के, आर्की वेगवेगळ्या नावाने ओळखतात. उच्चार तुम्ही तुमच्यानुसार लक्षात घ्या. समोर आपण बघितलं यू बॅक्टेरिया. तर मी तुम्हाला सांगितलं काही जे जीवाणू आहेत ते कसे असतात, स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी असण्याचं काय सिम्पटम्स असते किंवा स्वयंपोषी आपण कोणाला म्हणू, जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. मग बॅक्टेरिया स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात, तर त्यामध्ये आपण बघतो सायनोबॅक्टेरिया नावाचा बॅक्टेरिया असतो, म्हणजे जीवाणू असतो. त्यामध्ये त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी असं म्हणतात. आता ग्रीन पिगमेंट आला म्हणजे तिथे त्याच्यामध्ये हरितद्रव्य ही गोष्ट आली आणि हरितद्रव्य ग्रीन पिगमेंट आला म्हणजेच ते काय करू शकतात, तर आपला स्वतःचा जे काही स्वतःसाठी लागणारं अन्न आहे ते तयार करू शकतात. म्हणून आपण बघतो सायनोबॅक्टेरिया आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, तर स्वयंपोषी जीवाणू या गटामध्ये ते मोडतात. आणि यामध्ये आपण एक्झाम्पल बघितले, ॲनाबेनाय, नॉस्टेक आहे. हे काय करतात, नायट्रोजन फिक्सेशनचं हेल्प करतात. कुठे हेल्प करतील, समजा भात शेती आहे, भात शेतीमध्ये नायट्रोजन जास्त प्रमाणात लागत असेल तर वेगवेगळ्या फॉर्ममधून आपण त्याला नायट्रोजन देत असतो. तर हे काय करतात, नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात, जेणेकरून जे काही ॲप्लिकेशन असते नायट्रोजनचं ते आपल्याला कमी करता येईल. म्हणजेच काय करतात की हवेतील नत्र आहे तसंच स्थिर करण्याचं काम करत असतात. म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आपण बघतो समोर मायकोप्लाझ्माबद्दल सांगितलं आहे. मायकोप्लाझ्माला PPLO लाईक ऑर्गॅनिझम असं म्हणतात, तर म्हणजे प्ल्युरोनिमोनो लाईक ऑर्गॅनिझम असं सुद्धा म्हणतात. तर यामध्ये आपण बघतो मित्रांनो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला जर असा प्रश्न विचारला कोणी, इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जगातील सर्वात लहान पेशी कोणती, तर जगातील सर्वात लहान पेशी जी आहे ते मायकोप्लाझ्मा आहे. म्हणजे मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम किंवा सटियम असं आपण त्याला म्हणतो. तर ती जगातील सर्वात लहान पेशी आहे. ज्याप्रमाणे मित्रांनो आता आपण मायकोप्लाझ्माची वैशिष्ट्य बघितले, तसंच ॲक्टिनोमायसेट्ससुद्धा आहे, ते मोनिरा किंगडममध्ये मोडतात. आणि ॲक्टिनोमायसेट्सचं वैशिष्ट्य असं की जेव्हा तुम्ही बघता की पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर जो काही येणारा सुगंध असतो ना, मातीचा सुगंध येतो असं आपण म्हणतो, परंतु तो मातीचा सुगंध नसून मातीमध्ये आपण बघतो ॲक्टिनोमायसेट असतात आणि त्यांचा तो सुगंध असतो. म्हणजे ते ॲक्टिव्ह होतात, त्यामुळे तो सुगंध येतो, कारण की त्यांना ओलावा मिळतो आणि त्यामुळे ते ॲक्टिव्ह होतात. म्हणून आपण बघतो ॲक्टिनोमायसेटचा सुगंध असतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला जर कोणी विचारलं की पावसाच्या सरी पडल्यानंतर किंवा पाऊस जमिनीत मुरताना पहिला जो पावसाचा गंध असतो ना, तो ॲक्टिनोमायसेट्समुळे येत असतो. तर मित्रांनो, बॅक्टेरियाबद्दल आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगते. आता इथे आर्की बॅक्टेरिया मी पहिला गट सांगितला. आर्की बॅक्टेरियामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यावर प्रश्न पडलेले, त्यामध्ये प्रामुख्याने मिथॅनोजेन्स या गटावर प्रश्न पडला आहे. म्हणजे आर्की बॅक्टेरिया आहे. आर्की बॅक्टेरियामध्ये आपण बघतो 3 प्रकार पडतात, मिथॅनोजेन्स, हॅलोफाईन्स, थर्मो ॲसिडोफाईल्स अशा प्रकारे. तर मिथॅनोजेन्सचा यावर प्रश्न पडलेला आहे आणि हा जो आहे तो कसा आहे, तर विना ऑक्सिश्वसन जो आहे तो बॅक्टेरिया असं म्हणतात. म्हणजे ऑक्सिजन नसताना सुद्धा काय असतो, जिवंत राहतो. तर यामध्ये प्रामुख्याने हा जो बॅक्टेरिया आहे तो कशामध्ये सापडतो, तर गाई गुरंढोरं आहेत त्यांच्या शेणामध्ये आपल्याला हा बॅक्टेरिया पाहायला मिळतो. म्हणजे हा बॅक्टेरिया प्रामुख्याने त्यांच्या पोटामध्ये राहतो, त्यांच्या आतड्यामध्ये राहतो, त्यामुळे त्यांच्या विष्ठेमध्ये आपल्याला या बॅक्टेरिया दिसून येतो. म्हणजे मित्रांनो, यावर आधी प्रश्न पडलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा की मिथॅनोजेन्स हा जो बॅक्टेरिया प्रामुख्याने गाई गुरांच्या आतड्यामध्ये सापडतो आणि विना ऑक्सिश्वसन करतो. तसंच हॅलोफाईन्स नावाच्या बॅक्टेरियाचा गट आहे, तो प्रामुख्याने खाऱ्या पाण्यामध्ये सापडतो आणि तो सुद्धा अनएरोबिक रिस्पिरेशन करतो, म्हणजे विना ऑक्सिश्वसन करतो. म्हणून लक्षात ठेवा, सिमिलर नावंसुद्धा लक्षात ठेवा, विना ऑक्सिश्वसन, अनएरोबिक रेस्पिरेशन किंवा रिस्पायरेशन, तुम्हाला जो वाटला तो तुम्ही अर्थ पकडा. तर मित्रांनो, आणखी समोर महत्त्वाची गोष्ट म्हणजे थर्मो ॲसिडोफाईल्स असतात. आता थर्मो ॲसिडोफिल्स किंवा फाईल्स जे लक्षात घ्यायचं आहे ते घ्या. भाषा आहे, भाषामध्ये फक्त समजण्याला अर्थ असतो, तर समजून घ्या. आता थर्मोवरून तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतात का? थर्मो म्हणजे काय, टेम्परेचर, तापमान आपण म्हणू शकतो. तर काही बॅक्टेरिया असे आहेत की ते कितीही तापमान असू द्या, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, तरीसुद्धा तेथे जगतात.
म्हणजे आपण बघतो अतिसहज आम्लसुद्धा आहेत. आम्ल म्हणजे आपण बघतो ॲसिडमध्ये आपण बघतो की त्यामध्ये सुद्धा जगणारे बॅक्टेरिया आहेत. म्हणजे बॅक्टेरिया कुठेही जगू शकतो. कारण काही बॅक्टेरिया चंद्रावर सुद्धा जगल्याचा पुरावा शास्त्रज्ञांनी शोधला आहे. म्हणजे हवा पाणी सोडा इतर ठिकाणी सुद्धा जिथे हवा पाणी नसेल, विना ऑक्सिजन असेल, म्हणजे ऑक्सिजनसुद्धा विरहित कंडिशन असेल अशा ठिकाणी सुद्धा बॅक्टेरिया जगत आहे. म्हणजे कोणत्याही ठिकाणी बॅक्टेरिया असू शकते, म्हणून ही गोष्ट आपल्याला क्लिअर होते. तर आपण बघतो आता समोर मित्रांनो, जसं आर्के बॅक्टेरियाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, तसं यू बॅक्टेरियाबद्दल सुद्धा आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहे. परंतु त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगते बघा. तर बघा मित्रांनो, अँटॉन व्हॉन लिव्हानोव्हिक नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलं, सर्वप्रथम सूक्ष्मदर्शकाद्वारे, कशाद्वारे म्हणत आहे मी, सूक्ष्मदर्शकाद्वारे काय केलं तर सूक्ष्मजीवांचं निरीक्षण केलं. आणि सूक्ष्मजीवांचं निरीक्षण केलं, परंतु त्यांना माहिती नव्हतं की हा बॅक्टेरियाचा आहे, हा व्हायरसच आहे, हे फंगसच आहे, अमुक ह्या गोष्टी, कोणत्याच गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या. म्हणजे त्यांनी काय केलं, फक्त निरीक्षण केलं. म्हणून त्यांना आपण बघतो सर्वात प्रथम निरीक्षण केलं. आणि जे सर्वात प्रथम शोध लावतात तर त्यांना आपण काहीतरी म्हणत असतो, फादर म्हणत असतो. मग जनक कोण, तर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय होते, ज्यामध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो त्या शास्त्रास आपण मायक्रोबायोलॉजी असं म्हणतो. तर सूक्ष्मजीवशास्त्र असं मराठीत सुद्धा म्हणतात त्याला. तर त्याचा अभ्यास केला म्हणून यांना आपण काय म्हणतो, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. आणि त्यांनी ज्या सूक्ष्मजीवांचं निरीक्षण केलं होतं त्यामध्ये बॅक्टेरिया आणि प्रोटिस्टा प्रामुख्याने मोडत होते. परंतु त्यांना माहिती नव्हतं, कारण बॅक्टेरिया हे जे नाव आहे ते समोर एहेनबर्ग नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी त्याला बॅक्टेरिया असं नाव दिलं. तसंच आपण बघतो लुईस पाश्चर आहे, त्यांचंसुद्धा योगदान महत्त्वाचं आहे. आणि लुईस पाश्चर यांना आपण काय म्हणतो, फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी असं म्हणतो. म्हणजे जीवाणूंमुळे वनस्पतीमध्ये आणि प्राण्यांमध्ये रोग होतात असं कोणी शोधून काढलं तर ते कोणी शोधून काढलं, लुईस पाश्चर यांनी शोधून काढलं, म्हणून त्यांना फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी असं म्हणतात. तसंच आणखी एक टर्मिनॉलॉजीसुद्धा आहे. आणि फादर ऑफ मॉडर्न बॅक्टेरियोलॉजी म्हणून आपण बघतो की कोणाला ओळखले जाते, तर रॉबर्ट कॉच आहेत, यांना फादर ऑफ मॉडर्न बॅक्टेरियोलॉजी म्हणून ओळखले जाते. म्हणून ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगितल्या, कारण यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत बाकी एक्झाममध्ये. तसंच मित्रांनो, मोनेरा किंगडममध्ये मी तुम्हाला सांगितलं मायकोप्लाझ्मा येते, त्याला PPLO लाईक ऑर्गॅनिझम असं म्हणतात. तुम्हाला ते सुद्धा सांगितलं, क्लिअर केलं. आणखी एक प्रश्न पडलेला आहे म्हणून ही सुद्धा गोष्ट इथे क्लिअर करते की यामध्ये मायकोप्लाझ्मा जे असतात ना, त्यांच्यामध्ये एक तर पेशीभित्तिका नसते, आणि समजा असलीच तर ती खूप पातळ असते, आणि म्हणून याला विशिष्ट आकार असा नसतो. आणखी ॲक्टिनोमायसाइट्सबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा क्लिअर करते. आणि ॲक्टिनोमायसाइट्सबद्दल आपण बघितलं तर फंगस आणि बॅक्टेरिया या दोन्हीचे गुणधर्म ॲक्टिनोमायसाइट्समध्ये असतात, म्हणून ते एक चांगला डिकम्पोजर म्हणून काम करत असतात आणि त्यांच्यापासून अँटीबायोटिकसुद्धा बनतात, म्हणून लक्षात ठेवा. तसंच मित्रांनो, मोनेरा किंगडममध्ये रिकेट्सियासुद्धा येतात. रिकेट्सिया लाईक ऑर्गॅनिझम आपण बघतो. तर लहान ग्राम निगेटिव्ह जीवाणू असतात हे, आणि यांच्यामुळे रॉकी माउंटेड स्पॉटेड फीवर हा ताप येतो. यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून ही गोष्ट इथे घेतली, रॉकी माउंटेड स्पॉटेड फीवर ताप. तर आपण बघतो मित्रांनो, सर्व जीवाणू जे आहेत ते हानिकारक असतात का, किंवा सर्व जीवाणू जे आहेत ते हानी पोहोचवतात काय, तर असं नाही. काही जीवाणू हानिकारक असतात, काही जीवाणू काय असतात तर हानी पोहोचवत नाहीत, अशा प्रकारे जीवाणू असतात. म्हणजे आपणच बघितलं, मी तुम्हाला स्टार्टिंगला इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली, त्यामध्ये सांगितलं की मानवी शरीरामध्ये 2.5 किलो जवळजवळ 2.5 किलो बॅक्टेरिया असतात. आता ते बॅक्टेरिया कुठे कुठे असतील, आपल्या आतड्यांमध्ये असतील, आपल्या लाळेमध्ये असतील. तर आपण बघतो पूर्ण शरीरामध्ये बॅक्टेरियाचं आपल्याला काय दिसते, तर संचारण म्हणजे त्याचं विस्तारण झालेलं दिसते. तर आपण बघतो मित्रांनो, काही बॅक्टेरिया मी तुम्हाला सांगितलं होते हानिकारक असतात, काही नसतात. तर हानिकारक नसणारे बॅक्टेरिया कोणते, म्हणजे लॅक्टोबॅसिलस आपण बघतो. एक्झाम्पल देत आहे, समजा दुधामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात, म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करताना आपण बघतो जे जीवाणू बॅक्टेरिया महत्त्वाचे असतात, म्हणजे बेनिफिशियल असतात, ते असतात लॅक्टोबॅसिलस प्रामुख्याने कसे असतात तर रॉड शेप असतात. बॅसिली म्हटलं तर त्याची दंडाकृती रचना असते, म्हणजे रॉड शेप असतात ते. म्हणजे काय तर असे दंडाकृती त्याची रचना असते. ज्याप्रमाणे रॉड शेप बॅक्टेरिया आहे तसेच काही गोलसुद्धा बॅक्टेरिया असतात, म्हणजे आपण त्याला कोकाय असं म्हणतो. म्हणजे हे 2 महत्त्वाचे शेप आहेत. तसं वेगवेगळ्या शेपनुसार वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियोलॉजी आपण बघितली तर खूप मोठी आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेप आहेत, परंतु हे 2 शेप महत्त्वाचे आहेत ज्यावर प्रश्न पडतात. तर मित्रांनो, आपण ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 2 प्रकारचे आणखी महत्त्वाचे बॅक्टेरिया असतात, सिम्बायोटिक, असिम्बायोटिक. आता सिम्बायोटिक म्हणजे जो कोणाचा सोबत तरी राहत असेल, ज्याला काही सोबतीची गरज असेल, असे कोण सिम्बायोटिक असोसिएशनवाले. तर समजा रायझोबॅक्टेरिया आहे. रायझोबॅक्टेरिया प्रामुख्याने लेग्यूम जे पीक असतात, लेग्यूम म्हणजे कोणते शेंगवर्गीय,
म्हणजेच त्याला आपण डाळवर्गीय पिकं म्हणतो, कडधान्यवर्गीय पिकं म्हणतो. त्यामध्ये प्रामुख्याने रायझोबॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतो. तसंच जर आपण बघितलं असिम्बायोटिक असोसिएशन, त्यामध्ये प्रामुख्याने काय असतं म्हणजे स्वतंत्र असणारा बॅक्टेरिया आपण बघतो. तृणधान्यवर्गीय पिकांमध्ये प्रामुख्याने नत्राचं स्थिरीकरण करण्याचं काम करत असतो, म्हणजे बेनिफिशियल काम करत असतो. त्यामध्ये आपण बघतो ॲझोटोबॅक्टर, आपण त्याचं उदाहरण देऊ शकतो. यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. तर मित्रांनो, आपण बघतो की महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या. त्यामध्ये रायझोबॅक्टेरिया म्हणजे रायझोबियम बॅक्टेरिया प्रामुख्याने आपण त्याला म्हणतो. तर तो लेग्युम पीक असतात त्यांच्या मुळांमध्ये त्यांच्या मुळांच्या गाठीमध्ये राहतो, प्रामुख्याने गुलाबी रंगाचा असतो. तसंच आणखी काही टर्मिनॉलॉजी आहे. त्यामध्ये आपण बघतो की बॅक्टेरिया विरोधी कोण काम करते. आता बॅक्टेरिया झालं, त्याचे हे जर झाली मानवामध्ये आपण बघतो तर अँटीबायोटिक्स असतात, ते बॅक्टेरिया विरोधी काम करत असतात. अँटीबायोटिक्समध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, जसं नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहेत, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहेत. तर आपण बघतो की ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय, विस्तृत प्रमाणावर बॅक्टेरिया विरोधी काम करणारे, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या स्पेसिफिक बॅक्टेरियाला टार्गेट करत नाहीत. तर नॅरो स्पेक्ट्रम जे असतात ना, ते स्पेसिफिक टार्गेटेड बॅक्टेरियालाच टार्गेट करतात की याच बॅक्टेरियाला ते मारणार नाही, म्हणून आपण त्याला नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं म्हणतो. जसं ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये आपण बघतो ॲम्पिसिलिन आहे, ॲमॉक्झिसिलिन आहे, त्याच्यानंतर टेट्रासायक्लिन आहे. ते कशामध्ये, ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये. नॅरो स्पेक्ट्रममध्ये कोणते, पेनिसिलिन आहे, त्याच्यानंतर जेंटामायसिन आहे, नंतर इरिथ्रोमायसिन आहे. अशा प्रकारचे येतात ते नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्समध्ये मोडतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण बेसिक सगळ्या गोष्टी बॅक्टेरियाबद्दल क्लिअर केल्या, ज्या आरोग्यशास्त्र या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत, तो महत्त्वाचे जे काही जीवाणूजन्य बॅक्टेरिया रोग आहे त्याबद्दल बघणार आहोत, आणि ते आपल्याला डिटेलपणे अभ्यासायचे आहेत, कारण त्यावर प्रश्न पडतात. तर आपण आता जीवाणूजन्य रोग आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला आपण घेतलं आहे विषमज्वर. आता विषमज्वर हे मराठीमधलं नाव आहे, परंतु टायफॉईड हे नाव आहे ते सर्वांना माहिती असेल. तर आज तुम्हाला माहिती पडलं असेल की टायफॉईडला मराठीमध्ये विषमज्वर सुद्धा म्हणतात. तर हा जो जीवाणू तो प्रामुख्याने कशामुळे, हा जो रोग आहे तो कशामुळे होतो, तर साल्मोनेला टायफी नावाचा जीवाणू असतो, त्यामुळे टायफॉईड नावाचा रोग होत असतो. आणि याचा प्रसार जो आहे तो कशामुळे होतो, दूषित अन्न आहे, पाणी आहे, याद्वारे. आणि याचा प्रसार करण्याचं काम कोण करत असते, घरमाशी आहे ना, घरमाशी हाऊसफ्लाय आपण त्याला म्हणतो, ती याचा प्रसार करण्याचं काम करत असते. आणि हे जे जीवाणू आहेत प्रामुख्याने आपण बघतो आतड्यावर काय करतात, तर परिणाम होतो यामुळे, म्हणजे आतड्याचा प्रादुर्भाव होतो. म्हणून लक्षात ठेवा, कारण प्रश्न पडू शकतो की टायफॉईडमुळे नेमका कोणत्या भागात, शरीरातील कोणत्या भागावर परिणाम होतो, तर आतड्यावर होतो. आणि आतडे जे असतात ना, ते 2 प्रकारचे असतात, लहान आतडे आणि मोठे आतडे. ते आतडे आणि बाकीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला पुढे समोर मी सायन्स हा विषय जेव्हा आपले लेक्चर होत जातील तेव्हा तसा क्लिअर करत जाईल. त्यामध्ये पूर्ण बेसिक स्ट्रक्चर आपल्याला शिकायचं आहे बॉडीचं, कशा कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते आतडे असतात, म्हणून काय असते, जठर कुठे असते, यकृत कुठे असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत समोर. आणि लक्षणे काय असतात, काय लक्षणे दिसतात, त्यामध्ये प्रामुख्याने भूक मंदावणे, पोटावर छातीवर पुरळ येणे, अशा प्रकारचे लक्षणं विषमज्वर म्हणजे टायफॉईड या रोगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच्यासाठी लस कोणती असते, टॅब ही लस देतात. आणि औषध कोणतं असते, तर क्लोरोमायसेटिन नावाचं औषध यासाठी वापरतात. औषधांवर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत, तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि टेस्ट यासाठी जर तुम्हाला झाला, म्हणजे टायफॉईड जर तुम्हाला झाला, याच्यासाठी डॉक्टर निदान करायला लावतात, आपल्याला टेस्ट करायला लावतात ना. तर टेस्ट कोणती असते, त्या टेस्टचं नावसुद्धा माहिती पाहिजे. विडाल टेस्ट असते, ती टेस्ट टायफॉईड चेक करण्यासाठी केली जाते, म्हणजे डायग्नोसिस करण्यासाठी, निदान करण्यासाठी केली जाते. कोणती, विडाल टेस्ट. समोर मित्रांनो जो काही जीवाणूजन्य आजार आहे तो आहे ट्युबरक्युलोसिस, त्याला आपण क्षयरोग असं म्हणतो. तर लक्षात ठेवा, हा जीवाणूजन्य आजार आहे, व्हायरस नाही, कारण बऱ्याच वेळा कन्फ्यूज होऊ शकते. तर लक्षात ठेवा, ट्युबरक्युलोसिस कोणता आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे. त्यामध्ये रॉबर्ट कॉच नावाच्या शास्त्रज्ञाने याचा शोध त्याच्याशी संबंधित वर्क केलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. तर जीवाणूचं नाव काय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. काय नाव आहे, यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, कारण जोड्याजुळावामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारतात किंवा शॉर्ट फॉर्म दिले जातात, TB, तर त्याचं नाव सांगा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला या जीवाणूचं नाव माहिती पाहिजे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आणि याचा प्रसार जर आपण बघितला, थुंकीद्वारे होते, हवेद्वारे दवबिंदूच्या स्वरूपात, म्हणजे ड्रॉपलेट्समध्ये जर उडत असेल तर क्षयरोगाचा प्रसार होतो. तर लक्षात ठेवा. अवयव आपण बघतो सर्वच अवयवाला, पण बहुत करून जास्त येतो फुफ्फुसावर हल्ला
करतो, कारण आपण बघतो क्षयरोगामध्ये काय होते, खोकला होते आणि खोकला झाला तर आपल्या फुफ्फुसावर त्याच्यावर काय होते, त्या हल्ला होत असतो, त्यामुळे खोकला होतो, छाती दुखते, थुंकीतून रक्त पडते, वजन कमी होते, अशा प्रकारचे काही महत्त्वाचे लक्षणंसुद्धा आहेत त्याचे. तर लक्षात ठेवा याच्यावर उपचार पद्धती काय आहेत. तर लक्षात ठेवा की निदानासाठी एक्सरे करतो आपण आणि ट्युबरकुलोसिससाठी काही टेस्ट असतात ते आपण करत असतो. तर याच्यासाठी औषधसुद्धा आहे, कारण बॅक्टेरिया म्हणून स्ट्रेप्टोमायसिन आपण वापरतो. तसेच रिम्फॅम्बिसिन आहेत ते वापरतो. आयसोनियासाइड्स आहेत त्या, हे जे औषध आहेत हे औषध आपण ह्या रोगावर उपचार पद्धती म्हणून वापरत असतो. तर मित्रांनो, यावर लस कोणती वापरतात, तर लससुद्धा महत्त्वाची आहे. तर BCGची लस वापरत असतात. आजपर्यंत आयोग इथपर्यंत पोहोचला आहे की क्षयरोग आहे, क्षयरोगासाठी कोणती लस वापरली जाते. आता यासमोर तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा विचारू शकतात, शॉर्ट फॉर्म BCGचा फुल फॉर्म काय होतो म्हणून. तर लक्षात ठेवा. तर बॅसिनस होतो, त्याच्यानंतर कालमेथी होतो आणि ग्वाटीन असं आपण त्याला म्हणतो. नंतर WHO आपण बघतो. WHO बद्दल असं महत्त्वाचं की 1997 पासून क्षय नियंत्रणासाठी म्हणजे क्षयरोग नियंत्रणासाठी भारतामध्ये RNTCP म्हणजे RNTCPचा काय फुल फॉर्म आहे ते सुद्धा विचारू शकतात. रिवाइज नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम हा कार्यक्रम राबवला जातो. आणि डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तर आता मित्रांनो, इथे प्रश्न मात्र तुमच्यासाठी आहे की डॉट्स याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचा आहे. तर लक्षात ठेवा, ही जी की पद्धत आहे ती क्षयरोग उपचार पद्धती आहे, म्हणून तुम्हाला माहितीच असायला पाहिजे, कारण यावर भरपूर प्रश्न पडलेले आहेत. मित्रांनो, आता समोर आपल्याला कॉलरा याबद्दल बघायचं आहे. कॉलरा याला पट्टकी असं सुद्धा म्हणतात. तर जीवाणूचं नाव काय, विब्रिओ कॉलरा. तर कशाद्वारे याचा प्रसार होत असतो, दूषित पाणी आहे, अन्न आहे, याद्वारे या रोगाचा प्रसार होत असतो. आणि कोणत्या अवयवावर याचा परिणाम होतो, तर मोठे आतडे यावर परिणाम होत असतो. आणि यामध्ये उपचार काय केला जातो, तर ORS आहे. ORS म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारू शकतात, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. आणि यामध्ये प्रामुख्याने कोणत्या घटकांचा समावेश असतो, सोडियम क्लोराईड आहे, ग्लुकोज आहे, पोटॅशियम क्लोराईड आहे आणि ट्रायसोडियम सायट्रेट आहे. या घटकामध्ये ORSमध्ये समावेश असतो इत्यादी घटकांचा आपण बघतो. आणि प्रामुख्याने मित्रांनो कॉलरा होत असेल, यामुळे तुम्हाला म्हणजे या रोगामध्ये नेमकं काय होत असते, तर उलट्या होतात, जुलाब होतात, शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते म्हणजे डिहायड्रेशन होते आणि त्वचा एकदम सुकून जाते, डोळे खोल जातात, पायामध्ये गोळे येतात, पोटात दुखते, अशा प्रकारचं जे म्हणजे डिहायड्रेशन होते. तर अशा प्रकारचे लक्षणे या रोगामध्ये दिसून येतात. तर मित्रांनो, हगवण लागते म्हणजे आपण डिहायड्रेशन म्हणतो, कारण हगवण लागते. आणि यासाठी कोणता बॅक्टेरिया कारणीभूत असतो, तर लक्षात ठेवा, कॉलरात आपण बघितलं विब्रिओ कॉलरा या बॅक्टेरियामुळे या जीवाणूमुळे कॉलरा होतो. परंतु जर पर्टिक्युलरली यामध्ये हगवण लागत असेल तर शिगेला बॅसिलस नावाचा बॅक्टेरिया असतो, तो हगवणसाठी कारणीभूत असतो, म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आणि याच्यासाठी लस कोणती असते, तर हाफकिनची लस यासाठी वापरली जाते. म्हणून अशा प्रकारे मित्रांनो, कॉलरा या रोगाबद्दल आपण माहिती घेतली, आजूबाजूची माहितीसुद्धा कव्हर केली, म्हणजे प्रश्न कसाही पडला तरीसुद्धा तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर आता अशाच प्रकारे टिटॅनस आहे. टिटॅनस म्हणजे काय होते, धनुर्वात होत असते. तर आपण बघतो धनुर्वात हा जो रोग आहे तो प्रामुख्याने क्लोस्ट्रिडियम टिटॅनी या रोगामुळे म्हणजे या रोगकारक जीवाणूमुळे होत असतो. आणि याचा प्रसार आपण बघतो ओल्या जखमेतून होत असतो. म्हणजे ओली जखम जर तुम्हाला झाली आणि त्यामध्ये हे जर जीवाणू एंटर झाले तर याचा प्रसार होत असतो. आणि कोणत्या अवयवाला डॅमेज करतो यावर प्रश्न पडलेल्या मध्यवर्ती चेतासंस्था. लक्षात ठेवा मित्रांनो, आता ही मध्यवर्ती चेतासंस्था काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेल. आता सध्या फक्त एवढेच गोष्ट लक्षात ठेवा की धनुर्वात आहे तो कोणत्या अवयवावर त्याचा परिणाम होतो, तर मध्यवर्ती चेतासंस्था आहे त्यावर त्याचा परिणाम होत असतो. आणि याच्यासाठी उपचार पद्धती बघा, DPT लस आहे, म्हणजे त्याला त्रिगुणी लस असं म्हणतात. तर मित्रांनो, ही DPT लस नेमकी आहे काय, ते हे 3 रोगांवर प्रामुख्याने वापरतात, म्हणून त्याला त्रिगुणी असं म्हणतात. Dचा अर्थ असतो डिप्टेरिया, नंतर Pचा अर्थ असतो पर्ट्युटिस आणि Tचा अर्थ असतो टिटॅनस. आता टिटॅनस म्हणून आपण बघतो की धनुर्वातावर, तसंच पर्ट्युटिस म्हणजे डांग्या खोकला असता म्हणून त्याच्यावर. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिप्टेरिया म्हणजेच आपण त्याला घटसर्प म्हणतो त्याच्यावर. अशा तिन्ही रोगांवर ही एक लस आहे, त्याला त्रिगुणी लस म्हणतात, ती उपयोगी असते. मित्रांनो, ज्याप्रमाणे आता आपण धनुर्वाताबद्दल बघितलं तसंच आपल्याला डांग्या खोकल्याबद्दल सुद्धा अभ्यास करायचा आहे. तर डांग्या खोकला म्हणजे काय, पर्ट्युटिस असं म्हणतो आपण त्याला, पर्ट्युसिस असं म्हणतो आणि व्हूपिंग कफ असं सुद्धा त्याला म्हणतात. तर यासाठी कोणता जीवाणू कारणीभूत असतो, तर हिमोफिलस पर्ट्युटिस
हा जीवाणू त्याच्यासाठी कारणीभूत असतो आणि प्रसार जो आहे तो हवेमार्फत होत असतो. आणि लक्षणे याच्यासाठी काय, तर डांग्या खोकला आहे तर साहजिक गोष्ट आहे, त्यावरून आपण लक्षणे सांगू शकतो की तीव्र खोकला आहे, छातीमध्ये दुखत असेल, खोकला पण बघतो छातीमध्ये दुखत असेल तर हे झाले त्याचे लक्षणं. आता उपचार काय, तर मी तुम्हाला सांगितले DPT ही लस, DPTमध्ये मी तुम्हाला सांगितलं डिप्थेरिया, पर्ट्युटिस आणि जो आहे टिटॅनस, अशा प्रकारे DPTचा फुल फॉर्म तुम्हाला सांगितला. म्हणून ती कोणती लस आहे, त्रिगुणी, 3 रोगांवर चालते म्हणून त्रिगुणी. आता समोर आपण न्यूमोनियाबद्दल बघणार आहे. न्यूमोनियामध्ये आपण बघतो की जीवाणू कोणता असतो, डिप्लोकोकस न्यूमोनी, आणि प्रसार हवेमार्फत होत असतो. अवयव, कोणत्या अवयवावर याचा परिणाम होतो, तर फुफ्फुसावर यामध्ये सूज येते. आणि उपचार आपण बघतो पेनिसिलिन, अँटीबायोटिक्स याच्यामध्ये वापरतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षणे काय, तर छातीत दुखत असेल, श्वसनासाठी त्रास होत असेल कारण फुफ्फुसावर अफेक्ट करतो, म्हणून अशा प्रकारची लक्षणे जी आहेत ते न्यूमोनिया रोगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नंतर बॅक्टेरियल रोगापैकी कुष्ठरोग हा सुद्धा महत्त्वाचा आहे. कुष्ठरोग आहे म्हणून तो कोणता रोग आहे, व्हायरस आहे की बॅक्टेरिया, कन्फ्यूज न होता लक्षात ठेवा. बॅक्टेरियल रोग आहे हा कुष्ठरोग, त्याला हॅन्सन डिसीजसुद्धा असं म्हणतात आणि लेप्रसी असं सुद्धा कुष्ठरोगाला म्हणतात, म्हणून लक्षात ठेवा. आणि जीवाणूचं नाव काय, तर मायकोबॅक्टेरियम लेप्राई किंवा लेप्रसी अशा प्रकारे तुम्ही लेप्री अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. आणि याचा प्रसार संपर्कात राहण्यामुळे याचा प्रसार होत असतो. तर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये लक्षणे काय आहेत, तर यामध्ये नेमकं काय लक्षणं असतात, तर बोटं झडतात, सुरकुत्या पडतात, त्वचेवर चट्टे पडतात, त्वचा एकदम कोरडी पडते. आपण बघतो ते असं भाजल्यासारखं मांस दिसते, एकदम वेगळ्याच प्रकारचा मांस दिसते. आणि अशा कुष्ठरोगी जे होते त्यांची सेवा करणारे बाबा आमटे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कुष्ठरोगाबद्दल आणखी एक प्रश्नसुद्धा विचारला जातो यावर की कोणती उपचार पद्धती यामध्ये वापरतात, म्हणजे औषध कोणतं आहे, याच्यासाठी लस, कोणत्या प्रकारची लस उपलब्ध नाही, आणि कोणता अवयव आहे की ज्यावर कुष्ठरोग प्रामुख्याने काय करतो, तर अटॅक करतो, तर परिघीय चेतासंस्था आहे त्यावर अटॅक करतो. आता ह्या सगळ्या चेतासंस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर लेक्चरमध्ये क्लिअर होतील. मी तुम्हाला पर्टिक्युलरली डीप सांगेल, A to Z गोष्टी, आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगेल. सुरुवातीला हे चॅप्टर आपण कव्हर करू, नंतर आपण कंटिन्यू करत जाऊ. म्हणून अपडेटेड माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड माहिती येत राहील. याच्यासाठी औषधसुद्धा वापरतात, त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो डॅप्सोन आहे, क्विनोलोन्स आहे, त्याच्यानंतर रिफॅम्बिसिन आहे, अशा प्रकारचे औषध यावर वापरतात. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे बॅक्टेरियल रोग आहेत ते आपण इथे अभ्यासले. तर मित्रांनो, आता आपण एकदा रिकॅप करू. आपण कोणकोणते बॅक्टेरियल रोग बघितले, त्यामध्ये आपण विषमज्वर बघितला म्हणजे टायफॉईड, साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे, क्षयरोग ट्युबरकुलोसिस मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिसमुळे, कॉलरा त्याला आपण पटकी असं म्हटलं, विब्रिओ कॉलरा किंवा वायब्रिओ कॉलेरा या जीवाणूमुळे. नंतर आपण बघतो डिप्थेरा, त्याला आपण घटसर्प असं म्हटलं, कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरा या जीवाणूमुळे. डांग्या खोकला आहे पर्ट्युटिस, आपण त्याला म्हटलं हिमोफिलस पर्टिट्युस या जीवाणूमुळे. धनुर्वात आहे टिटॅनस आपण बघितला, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी या जीवाणूमुळे. न्यूमोनिया आपण बघितला, डिप्लोकोकस न्यूमोनी या जीवाणूमुळे. कुष्ठरोग लेप्रसी, त्याला हॅन्सन डिसीज आपण म्हटलं, मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे. तर या व्यतिरिक्त सुद्धा काही महत्त्वाचे जीवाणूजन्य रोग आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये बघतो आपण अँथ्रॅक्स आहे. अँथ्रॅक्स मी तुम्हाला सांगितलं आहे प्रामुख्याने, म्हणजे आधी सांगितलं आहे की प्रामुख्याने गुराढोरांवर हा रोग येतो, तर बॅसिलस अँथ्रासिस या जीवाणूमुळे तो होत असतो. नंतर आपण बघतो गँग्रीन नावाचा असतो, क्लोस्ट्रिडियम हिस्टोलिटिकम या जीवाणूमुळे हा रोग होत असतो. तसंच मित्रांनो, प्लेग जो आहे ना, प्लेगसुद्धा जी महामारी आपण म्हणतो एक सुरुवातीला यायची, ते सुद्धा रोग आहे, ते जीवाणूजन्य रोग होत आहे. म्हणजे त्या, आणि कशामुळे ते घडून येत होते, ते एरेसिनिया पेस्टिस नावाचा बॅक्टेरिया होता, त्यामुळे प्लेग नावाचा रोग होतो. नंतर एक सिफिलिस नावाचा रोग असतो, तो जो आहे प्रामुख्याने ट्रिपॅनोमा पॅलिडम नावाच्या जीवाणूमुळे होतो. नंतर ट्रॅकोमा नावाचा डिसीज आहे, म्हणजे रोग आहे जीवाणूजन्य आजार, तो क्लॅमिडिया ट्रायकोमॅटिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. अशा प्रकारे काही महत्त्वाचे जीवाणूजन्य रोग आहेत ते आपण बघितले, अभ्यासले. तर मित्रांनो, आता या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जीवाणूंबद्दल, त्यासुद्धा तुम्हाला क्लिअर करणार आहे. स्टॅफिलोकोकस नावाचे जीवाणू असतात, ते खाद्यपदार्थामध्ये वाढतात. म्हणजे ते काय करतात, एंटेरोटॉक्झिन नावाचं टॉक्झिन ते आहे, ते विषारी पदार्थ तयार करत असतात त्या खाद्यपदार्थावर. त्यामुळे त्याला आपण जर ते खाल्लं तर त्यामुळे आपल्याला जुलाब, उलट्या अशा प्रकारे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. म्हणून लक्षात ठेवा, कारण यावर प्रश्न पडलेले आहेत, म्हणून महत्त्वाचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत
स्टॅफिलोकोकस नावाचे जीवाणू खाद्यपदार्थावर एंटेरोटॉक्झिन नावाचे विषारी पदार्थ तयार करत असतात, म्हणून लक्षात ठेवा. तसंच हवाबंद जे काही खाद्यपदार्थ असतात त्याची मुदत संपली आता, तर अशावर क्लोस्ट्रिडियम नावाचे जीवाणू जे असतात ते वाढण्याची शक्यता जास्त असतात. आणि क्लोस्ट्रिडियम असा जीवाणू की ज्याच्या भरपूर प्रजाती आहेत, जवळजवळ आपल्याला 100 प्रजाती पाहायला मिळतात आणि ते अनएरोबिक कंडिशनमध्ये राहतात, म्हणजे जिथे ऑक्सिजन अवेलेबल नसेल अशा ठिकाणी ते जिवंत राहतात. म्हणजे तुम्ही करू शकता हे जीवाणू किती घातक असू शकतात. म्हणून हे क्लोस्ट्रिडियम जीवाणू अतिशय घातक जीवाणू म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो, यावर जे काही PYQ पडलेले आहेत ते सुद्धा आपण प्रश्न घेणार आहोत. परंतु आपण ही सिरीज आहे म्हणजे आरोग्यशास्त्र हा जो पार्ट आहे तो 3-4 लेक्चरमध्ये आणखी समोर आपण कव्हर केला. म्हणजे आता जीवाणूजन्य रोग पाहिले, तसंच विषाणूजन्य रोग असतील ते आपण समोर पाहू. आणखी महत्त्वाचे फंगस म्हणजे कवकवर्गीय रोग असतील ते समोर पाहू. अशा प्रकारे सगळे 3-4 पार्ट आपण कव्हर करू. नंतर आरोग्यशास्त्र हा भाग कव्हर होईल, तेव्हा आपण पूर्ण एक लेक्चरवर आपण काय करणार आहोत, प्रश्न घेणार आहोत जे काही PYQ आहेत ते. म्हणजे तुम्हाला लेक्चर प्लस PYQ म्हणजे A to Z पूर्ण ॲनालिसिस होईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या बाकी रेफरन्स मटेरियलची सुद्धा आवश्यकता भासणार नाही. अशा प्रकारे हे मटेरियल तयार केलं आहे. म्हणून हे सिरीज आहे ते कंटिन्यू करा. म्हणून आणि अपडेटेड माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चरमध्ये, पुढील भागामध्ये अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील भागात.